या भारत देशाचं वर्णन करत असतानाच असं केलेलं आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश. या भारत देशामध्ये ज्ञानोबारांनी जन्म घ्यावा, तुकोबारांनी जन्म घ्यावा. अरे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांना शपथ घेतली. अशा महात्म्यानं ह्या भारत देशामध्ये जन्म घेतलाय. याच्याकरता आपला हा भारत देश महान आहे, याच्याकरता आपला हा भारत देश पवित्र आहे. भाग्य महाराज आपलं या भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय, या महाराष्ट्रामध्ये जन्म भेटलाय, या जिल्ह्यामध्ये जन्म भेटलाय, या तालुक्यामध्ये जन्म भेटलाय, या गावामध्ये जन्म भेटून एवढा तोला मोलाचा हा कार्यक्रम तुम्हाला आम्हाला बघायला ऐकायला भेटतोय. याच्या पलीकडं काय मोठं भाग्य पाहिजे सांगा ना. एवढं तुमचं आमचं सर्वांचं एवढं खूप मोठं भाग्य आहे. बघा जीवनामध्ये तुम्ही त्या देवाकडे जावं, त्या भगवंताकडे जावं. महाराज सांगतात तुम्ही कीर्तन करा, मुकाने हरीचं गुण गा. ठीक आहे, कीर्तन केलं, मुकाने हरीचं गुण गायलं, पण नेमकं कीर्तन करत असताना कोणचं कीर्तन करावं? खऱ्या कीर्तनाचं महत्त्व तुम्ही सांगणार होते. कीर्तनाचे प्रकार आहेत, ऐका. गुण कीर्तन, लीला कीर्तन, सगुण कीर्तन आणि नाम कीर्तन, ह्या 4 कीर्तनापैकी आम्हाला एकच कीर्तन करायचंय. मग कोणतं करावं? आणि गुण कीर्तन करू नका, लीला कीर्तन करू नका, सगुण कीर्तन हे करू नका. करायचं जर असेल तर नामाचं कीर्तन करा. मग महाराज सांगतात नामसंकीर्तन साधन पैसोपी जळतील पापे जन्मांतरीचे. नामाचं कीर्तन करावं. जेवढं पाप जन्माला आलंय ना, म्हणजे संपूर्ण अशा प्रकारचं जे पाप आहे हे सगळं काय होईल? जळून जाईल. प्रत्येकाला अपेक्षा आहे सुखा राहावं, समाधानी राहावं. जर आम्ही कीर्तन केलं, मुखाने जर हरीचं गुण गायलं, तर याच्या बदल्यामध्ये आमच्या जीवनामध्ये मने बदल कुठल्या प्रकारचा होईल त्याचंच वर्णन महाराजांनी अभंगाच्या द्वितीय चरणात
अभंगाच्या द्वितीय चरणात महाराज सांगतात, मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटतं अपेक्षा सुखाची आहे प्रत्येकाला. देवानं मला सुखी ठेवावं, देवानं मला समाधानी ठेवावं. म्हणे तुम्ही कीर्तन करा, नामाचं कीर्तन करा, काय होईल? मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. बाबा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. काळाला सुद्धा नागवायची ताकद हातात कुणाच्या असेल तर देवाच्या हातात आहे. काळ कुणासाठी थांबतो गो? जन्माला आल्याच्या नंतर जावं लागणार आहे. जाणं प्रत्येकाचं निश्चित आहे, प्रत्येकाला माहिती आहे. पण कोणत्या दिवशी जाणार आहे, कोणचं वेळ आहे, कोणची तारीख आहे, हे तुम्ही आम्ही सांगू शकतो का? नाही. जावा तर प्रत्येकाला लागणार आहे, जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे. पण जे समाजासाठी आवश्यक असतात ते जीवनातून लवकर निघून जातात. आणि जे काहीच कामाचे नाही त्यांचे लोक अभिषेक घालू घालू कदरतील, पण जात नाही. काही कामाचे नसणार आहे. हो, जात नाहीत महाराज लवकर, काही कामाचे नसणार आहे. बघा, लक्ष देऊ नाही का? समाजासाठी आवश्यक असणारे जीवनातून लवकर निघून जातात. तुकोबारांची समाजाला गरज होती पण 42 वर्ष जगाचा निरोप घेतात. माऊली ज्ञानोबारांची समाजाला गरज होती 22व्या वर्षी जगाचा निरोप घेतात. छत्रपती शिवाजी महाराजांची समाजाला गरज होती 50व्या वर्षी जगाचा निरोप घेतात. जे काहीच कामाचे नाही ते लवकर जातच नाहीत महाराज. एका गावामध्ये एक जण राहत होता, काहीच करत नव्हता, खायचा प्यायचा झोपायचा, खायचा प्यायचा झोपायचा. बायको म्हणली, का हो 4-5 दिवसावरती दिवाळीचा सण आलाय, लोकांचे लेकरं गुलाबजामुन खातेन, लाडू खातेन आणि फटाकडे वाजवत बसते. आपले लेकरं नुसते दुसऱ्यांच्या लेकराच्या तोंडाकडे बघत. तुम्ही काहीतरी काय करा, काम करा. याला काहीतरी काम करायला सांगितलं की ह्यो म्हणायचं मरूनच जातो. बायको सुद्धा एक दिवशी धरली. बायको म्हणली, जा मरून. निदान मरून गेल्यावर डोक्याचे खटखट तर निघून जाईल. म्हणजे जा मरून. हे 5:05 वाजता पुलावर आला, उडी मारतो म्हणला, मरूनच जातो. आणि त्या पुला खालून एक भाजीवाला भैया जाऊ लागला. कमळाच्या फुलाच्या जशा पाकळ्या असतात तशी त्यानं टोपल्यामध्ये भाजी ठेवलेली. ह्यानं पुलावून उडी हाणली. जशी उडी हाणली तसं हे धपकून भाजीच्या टोपल्यात पडलं. माय जशी लेकराला मांडीवर घेते ना तसं हे भाजीच्या टोपल्यामध्ये पडलं. नवल ऐका, वरचं गेलं नाही, टोपल्या खाल्लं मेलं. आणि ते भाजीवालं सांगून आलो होतं पोरायला, आज जेवढ्याची भाजी कन तेवढ्याचे फटाकडे तुम्हाला. त्याचे पोरं खुश होते, माझे पप्पा फटाकडे आणणार आहे, ते पुला खाली मेलं. आणि ज्याची बायको खुश होते, कायमचे खटखट गेले, ते दुपारच्या जेवणाला घरी आले. आता काय खरंय सांगा बरं? समाजासाठी आवश्यक असणारे जीवनातून लवकर निघून जातात आणि जे काहीच कामाचे नाही ते लवकर जात नाहीत महाराज. याच्याकरता जीवनामध्ये जीवन जगत असताना महाराज सांगतात, त्या काळाला सुद्धा नागवायची ताकद हातात कुणाच्या असेल म्हणे महाराज? त्या देवाच्या हातात आहे, त्या भगवंताच्या हातात आहे. शांती खड्ग हाती, काळा सीते नागविती. त्या काळाला सुद्धा नागवायची ताकद म्हणे त्या देवाकडे, त्या भगवंताकडे. देवाला आपलंसं करायचं जर असेल तर धनाच्या जोरावर, श्रीमंतीच्या जोरावर, पैशाच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर आपलंसं करता येतं का हो? धन बघून, श्रीमंती बघून, पैसा बघून देव कधी जवळ येणार नाही. धन श्रीमंती पैसा बघून जे जवळ येतात हे संसारातले प्रपंचातले असतात. आणि धन श्रीमंती पैसा न बघून जवळ येतो ना म्हणे तो जगाचा चालक मालक भगवंत असतो. कुठल्याच प्रकारची श्रीमंती बघत नाही. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळे काका मामा दादा म्हणणार आहेत. एकदा आपल्या जवळचं सर्व काही जाऊ द्या, मग बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे. मग म्हणावं लागतं अंतकाळीचा सोयरा अंतुका म्हणे विठूधरा. अंतकाळीचा जर सोयरा कोण असेल म्हणे तर तो फक्त तो जगाचा चालक मालक आहे, तो फक्त जो भगवंत आहे. कोण? अंतकाळीचा सोयरा. याच्याकरता त्या देवाकडे जावं. याच्याकरता त्या रावणाच्या श्रीमंतीचा, रावणाच्या संसाराचा, रावणाच्या प्रपंचाचा जर विचार करायचा जर झाला, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आणि 80,000, त्याला 80,000 बायका होत्या, आपल्याला एक भेटाना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एवढा श्रीमंत बाबा. ज्यावेळेस रावण गेला त्यावेळेस एक कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही. शेवटी तुकोबारालाच म्हणावं लागलं, तुका म्हणे ज्याची सांगाती कवडी गेली नाही. एवढा श्रीमंत असूनही एक कवडी सोबत गेली नाही. त्याच्या ज्ञानाचा जर विचार करायचा झाला तर एका वेदाचे 4 खंड पाडणारा रावण आहे. वाचायचं म्हणलं तर एवढं जड जातं, सांगितलं तर आपल्या डोक्याच्या वरून जाईन. गजांतकम पुरांतकम मणिनिना मणिभूषण. एवढा विद्वान रावण आहे, एवढी श्रीमंत त्याच्याकडं, पण सोबत काहीच नेलं नाही. दादा, रावणाच्या सोबत काही गेलं नाही, तुमच्या आमच्या सोबत काय जाणार आहे? काय जाणार आहे? रावणा इतकी श्रीमंती तर आपल्याकडे नाहीये, काहीच जाणार नाही सोबत बाबा. सगळं जे आहे ते सगळं इथंच ठेवावं लागतं. पण माणसाची वासना, माणसाची अपेक्षा ही वाढत जाते. अपेक्षा माणसाची वासना ही काय होते? वाढत जाते बघा.
एक गाडी घेतली की 2 घ्यावं वाटतात, 2 घेतली की 3 घ्यावं वाटतात, 3 घेतली की 4 घ्यावं वाटतात, एक घर बांधलं की 2 बांधावे, 2 घेतले की 3, असं माणसाची अपेक्षा, माणसाची जी वासना ही वाढत जाते. उदाहरण सांगतो, एका विहिरीवरती आकाशवाणी झाली आणि सांगितलं गेलं या विहिरीमध्ये कुणी पशु पक्षी उडी मारत. माझी वेळ झालेली आहे, थोडं पुढं गेलो तर चालेल ना? काय अडचण नाही ना? चालेल ना? काय अडचण नाही ना? हां बरं ठीक आहे, जास्त नाही, 5-10 मिनटं घेतो, जास्त वेळ काय मी घेणार नाही. ऐका, काय चाललं होतं आपलं? वा, बरं झालं तुम्ही कीर्तन म्हणले. वा 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 वा. असंच एका गावाला गेलो तिथं विचारलं काय चालू होतं आपलं. तिथली बाई उठली, निस्ती उठली नाही, असा माईकचा दांडा हातात घेतला आणि मला म्हणले, ए महाराजा, आम्हाला माहीत असतं तर तुला कशाला आणलं असतं. त्याच्यामुळं मी विचारणंच बंद केले. ती डायरेक्ट म्हणली, म्हणजे पैसे तू घेतो रान बटाईनं देतो का? हे काय झालंय, हे 6-7 महिन्यापूर्वी बाबा माझा नाशिककडं ॲक्सिडेंट झाला. त्या दिवशीपासून मला थोडंसं ऐकायला कमी आहे, माझ्या ध्यानात एक राहत नाही, मला दिसायला बाबा फार कमी आहे. मला आता जास्त लांबचं दिसत नाही, मला जेवढं जवळ आहे ना तेवढं नाही. खरंच दिसायला मला फार कमी आहे, मला चिल्लर तर दिसतच नाही, मला नुसत्या नोटा दिसतात बघा. हां हां, दिसायला एक कमी. हां, त्यांना अगोदरच करंट लागला होता बघा. हां, असं विषय हा चालला होता. हां हां, श्रोते बाबाचे बरोबर आहे, सगळे एकाच माळीची म्हणीत ना, बरोबर आहे. ते आमचेच मावस भाऊ आहेत. असं विषय हा चालला होता, मुद्दा हा चालला होता. विहिरीवरती आकाशवाणी झाली, सांगितलं गेलं या विहिरीमध्ये कुणी पशु पक्षी उडी मारल तर स्त्री पुरुष होऊन वरती येईल, आणि या विहिरीमध्ये कुणी स्त्री पुरुष उडी मारल तर पशु आणि पक्षी होऊन वरती. आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्याच्या नंतर त्या विहिरीच्या काठावरती एक माकड आणि एक माकडीन असे 2 जण बसलेले होते. माकड माकडीनेला सांगू लागला, तू उडी हाणली तर माकडींची स्त्री होशील आणि मी उडी हाणली तर माकडाचा पुरुष होईल. उडी हाणायची का? माकडीन म्हणली, आकाशवाणी जर खरी असेल तर उडी हाणायला काही हरकत नाही. माकडाचा पुरुष झाला, वरती आला. माकडीने उडी हाणली, माकडींची स्त्री झाली, वरती आली. पण त्याच्या मनात काय विचार आलं की ते म्हटलं, एकदा उडी हाणलं तर एवढा सुंदर दिसतोय, अजून एकदा हाणल्याच्या नंतर किती सुंदर दिसत. त्यानं परत उडी हाणली. आता परत उडी हाणली तर माणसाचा कोण झाला? माकड झालं. काठावर आलं, बसलं खॅक 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 करीत. तिकडून राजा आला, सुंदर मुलगी दिसली, हात धरला, निघून. मला सांगा, बायको कोणाची? म्हणा ना माकडाची, मी कशाला म्हणू? बायको कोणाची? नेली कुणी? माकड फक्त. हां, शक्यतो आता माकडांनी फक्त बघतच राहायचं, कारण लग्न होणं हे फार अवघड झालंय. मुली झाल्यात कमी म्हणून मुलीला आलाय डिमांड, आणि मुलीच्या मम्मीला आलाय भाव. हां, तेवढा भाव कांद्याला सुद्धा नाही, तेवढा त्यांना भाव आहे बघा. हां, असो, तुमच्या धनाला बाबा, तुमच्या श्रीमंतीला, तुमच्या पैशाला म्हणे मुळातच कुठल्या प्रकारची किंमत नाहीये. त्या देवाकडे जायचंय, त्या भगवंताकडे जायचंय, परंतु तो देव, तो भगवंत नेमका आहे तरी आमचा कोण? तो देव, तो भगवंत जो आहे ना, आमचा दाता आहे, आमचा सखा आहे. त्याचंच वर्णन महाराजांनी अभंगाच्या
तुकोबाराय सांगता तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सरेखा. तो जगाचा चालक मालक तो भगवंत म्हणे आमचा दाता आहे, आमचा सखा आहे. याच्याकरता त्या देवाकडे जा, याच्याकरता त्या भगवंताकडे जा. अरे आयुष्यभर वारंवार कुठं हे कधी हे निस्वार्थ जर सांभाळणारा कोण असेल ना म्हणे महाराज तो जगाचा चालक मालक भगवंत आहे म्हणे. कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. फक्त याच्यासाठी आपल्याला जर काय करावं लागेल तर मुखाने हरीचं गुण गावा लागेल आणि कीर्तन करावं लागेल. मुखी गावे हरीचे गुण करावे कीर्तन मग काही नोहे बाधा दुर्जनाची काम क्रोधा. ऐका, आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. फक्त आपल्याला जर करावं काय लागत असेल तर त्या भगवंताचं त्या नामचिंतन करा आणि मुखाने हरीचं गुण गा आणि मुखाने नामाचे कीर्तन करा. या अभंगाचा अर्थ भावार्थ माझ्या बुद्धीला जसा झेपल तसा मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. एखादा शब्द काही जर चुकला हुकला असेल तर मला अंतःकरण करून मला माफ करा. योग्य आहे ते घरी घेऊन जा. जे चुकलं हुकलं असेल ते माझी मला परत देऊन टाका. अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं दृष्ट लागावं एवढं सुंदर हे कार्यक्रमाचं निवेदन आहे. गोड असणारा हा कार्यक्रम आहे आणि आजची ही पवित्र अशी 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या बालकाकडं, माझ्यासारख्या पामराकडं, माझ्यासारख्या अज्ञानाकडं आलेली आहे. त्यामध्ये मी माझा परम